एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत. संजय राऊत यांच्या नेत्यांनी सुद्धा खुद्द शिवसेना प्रमुख यांनी मुंबईच्या मेळाव्यामध्ये त्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय देशाचे मार्गदर्शक शरद पवार साहेबसुद्धा यांनीसुद्धा ते म्हटलेलं आहे. प्रत्येक पक्षाला त्यांचं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना अधिकार आहे तर आम्हालाही अधिकार आहे. आम्ही एक पक्ष आहोत आणि शेवटी निर्णय एकटे काही संजय राऊत घेणार नाहीत किंवा एकटा नितीन राऊत घेणार नाहीत, तर हा निर्णय या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांच्या मध्ये हायकमांडमध्ये हा निर्णय होणार आहे. त्यामुळं मी काय म्हणालो ते काय म्हणाले याला फारसा दाद देण्याची गरज नाही. मी त्या ठिकाणी जे म्हटलेलं आहे त्यामध्ये असंही म्हटलं की आमचा सर्वे सांगतो असा, आणि आमचा सर्वे जर सांगत असेल आणि तुम्हाला त्या सर्वेवर जर काही ऑब्जेक्शन असेल तर तिन्ही पक्षाच्या हायकमांडनी संयुक्तपणे एक निर्णय करावा आणि जगातली जी सगळ्यात चांगली सर्वे करणारी एजन्सी असेल त्या एजन्सीची नेमणूक महाराष्ट्रामध्ये सर्वे करण्यासाठी करावी. त्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे ज्या ज्या ठिकाणी चांगले उमेदवार पुढे येत असतील आणि ते निवडून येत असतील तेवढ्या जागांची वाटणी करावी. यात काही गैर नाही म्हटलेलं मी. तुम्ही जेव्हा विदर्भाचं म्हटलं तेव्हा मुंबईमध्ये त्यांनी देखील शिव सर्वेक्षण अभियान मुंबईच्या 36ही मतदारसंघामध्ये सुरू केलेलं आहे शिवसेना. मला याची कल्पना आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे अभियान मुंबईसाठी सुरू केलं ते मराठवाड्यात गेले त्यांनी काय केलं, ते नाशिकला गेले ते त्यांनी काय केलं, ते नागपूरला आले त्यांनी काय केलं. कसं असते की ज्यांचं घर काचेचं असतं ते दुसऱ्यावर दगड त्यांनी फेकू नये. या ठिकाणी म्हटलं नाही पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं जर कुणी बोलत असेल वागत असेल तर माझी मित्रत्वाचा सल्ला राहणार आहे ज्येष्ठांना आणि सर्वांना की एक त्यांचा ड्यू रिस्पेक्ट ठेवून की त्यांनी कृपा करून अशा प्रकारचे भाष्य या ठिकाणी करू नये. कारण शेवटी निवडणूक जी लढायची आहे ती महाविकास आघाडी मिळून लढायची आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. या ठिकाणी शिंदे फडणवीस पवार यांच्या पायाखालची वाळू सटकली आहे, आता सरकली आहे वाळू, आणि ते इतके घाबरलेले आहेत केंद्र सरकार मोदी सरकार की त्यांनी ही निवडणूकच पुढे ढकलण्याचा चंग या ठिकाणी बांधलेला आहे. त्यामुळंच निवडणूक आयोगानं काल परवा जो या ठिकाणी जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक लावली, महाराष्ट्राची अजिबात लावलेली नाही. आणि जे कारण सांगितलं आहे त्या कारणाला काही फारसं महत्त्व नाही असं माझं मत आहे. या ठिकाणी कुठेतरी आज संजय राऊत असे बोलले की परत एकदा त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर घोषित केला तर फायदा होईल. कारण की ते सांगताना ते असं म्हणाले की राहुल गांधी जर का पंतप्रधान पदाचा चेहरा असते तर 20-25 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने देखील आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीच्या आधी घोषित करावा, आणि कुठेतरी सांकेतिक भाषेमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं म्हणणं होतं. नाही, एक लक्षात घ्या की चांगली गोष्ट आहे. महाविकास आघाडीतली सर्व घटक पक्षांनी अशी भूमिका स्वीकारणं की आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा तुम्ही मान द्या आणि त्यांचा चेहरा त्या समोर आणा, हे म्हणणं चांगली गोष्ट आहे, त्यात काही वाईट नाही आहे. परंतु हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. हा निर्णय आमच्या हायकमांडचा आहे आणि तो निर्णय हायकमांडच घेणार. जे काही मांडायचं आहे ते वृत्तवाहिन्यावर मांडण्यापेक्षा आमच्या हायकमांडशी त्यांनी चर्चा करावी आणि ठरवावं. हो, ही आज दक्षिण नागपूरची जागा जी आहे ती पण आम्हाला मिळावी असं ते म्हटलेले आहे. रामटेकची जागा मागितलेली आहे. 2 जागेवर दावा केला त्यांनी जिल्ह्यातल्या 12 पैकी. नाही, चांगली गोष्ट आहे ना. प्रत्येकाने आपले दावे समोर केले पाहिजे, पण वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मागण्या करण्याचा नवीन प्रकारच मी या ठिकाणी बघतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.